नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रेयश तोडे तुमचं गॉडेड क्लासेस अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण बघतोय अल्जेब्रामध्ये तिसरा धडा, तो आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन। हा धडा आहे तिसरा, ज्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स बघणार आहे, टर्म्स इन सिक्वेन्स बघणार आहे आणि अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी काय असते ते बघणार आहे आणि तिथे सॉल्व एक्झाम्पल। हे आहे आपलं लेक्चर नंबर 3.1। पहिले लेक्चर आहे ते आपण धड्याला स्टार्ट। आता सिक्वेन्स काय असतो की अ सेट ऑफ नंबर्स आर अरेंज इन अ डेफिनेट ऑर्डर लाइक द नॅचरल नंबर्स इज कॉल्ड सिक्वेन्स। म्हणजे काय की एखादा सिक्वेन्सला मराठीत काय म्हणतात, क्रम, एक ठराविक प्रकारचा क्रम काय असतो, एक फिक्स प्रकारचा, एक त्यामध्ये गुणधर्म असतो, त्याच्यामध्ये काहीतरी एक दुसऱ्याशी काहीतरी संबंध असतो, त्याला म्हणतात क्रम। याच्यामध्ये ठराविक क्रम असतो, जसे की जर आपण पाहिलं एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगतो, पण डायरेक्ट सांगितलं ते लक्षात येईल किंवा आपण डेफिनेशन करू पाहिजे। अ सेट ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचा एक गट आर अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर, जे अशा ओळीनं मांडलेले असतात ते कशामध्ये, एक ठराविक क्रमामध्ये ते मांडलेले असतात लाईक द नॅचरल नंबर, जसे की आपल्या नैसर्गिक संख्या असतात, कुठून स्टार्ट होतात ते 1 2 3 4 असे कुठपर्यंत इन्फिनिटी पर्यंत, इज कॉल्ड सिक्वेन्स। आता हा एक सिक्वेन्स आहे, म्हणजे याच्यामध्ये काय, या नॅचरल नंबर्स कुठून 1 पासून स्टार्ट होतात, मग 1 2 3 4 जर मी तुम्हाला विचारलं तर ते 10वी संख्या कुठली, तर ते तुम्हाला सांगता येईल, म्हणजे काढता येईल। जर समजा त्या जागी जर एखाद्याने समसंख्या घेतल्या 2 4 6 8 इव्हन नंबर्स घेतल्या तरी चालेल, ऑड नंबर घेतल्या तरी चालेल, हा सुद्धा एक प्रकारचा सिक्वेन्स आहे। मग इथं आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले 4 एक्झाम्पल्स 4 8 12 16 20 तर बघून कळते 4 चा पाडा आहे, पण पाडा म्हणण्यापेक्षा आपण तिथे काय म्हणणार आहे की तो त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 4 16 16 आणि 4 20, म्हणजे ह्याच्यामध्ये जो क्रम आहे तो काय आहे 4 4 चा, म्हणजे याच्यामध्ये काय होते की 4 4 ही संख्या वाढत गेली। इथं दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला की ते दुप्पट होत गेली, 2 गुणिले 2 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 असं पुढच्या टर्म येत आहे। याच्यामध्ये काय होणार आहे की आपण पुढची टर्म एखादी गेस करू शकतो, काढू शकतो, जर तो आपण लिहित गेलो तर आपण ते काढू शकतो। हा पण एक प्रकारचा वेगळा सिक्वेन्स आहे। इथं याच्यामध्ये छेदामध्ये काय आहे 5 चा पाडा आहे, तुम्ही काय म्हणू शकता की 1/5 5 दुने 10 10 दुने 5 5 15 15 25 5 25 असे 5 च्या पाड्यामध्ये आहे। हा सुद्धा एक प्रकारचा सिक्वेन्स आहे आणि हा एक दुसरा सिक्वेन्स आहे की याच्यामध्ये काय एकच नंबर काय आहे रिपीटेड आहे, म्हणजे याच्यामधला जो फरक आहे तो कशाचा आहे, 0चा। प्रत्येक वेळी फरक सेमच येईल असं नाही, जर समजा तुम्ही तो फरक काढून दिला तर काय होईल 2 4 8 16, इथं तुम्ही काय म्हणू शकता की जी संख्या आहे तोच फरक आहे किंवा जो फरक आहे तो 2 च्या पटीत वाढत गेलाय, अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल। पण याच्यातून आपल्या लक्षात काय येतं की हा एक प्रकारचा काय आहे सिक्वेन्स आहे। सिक्वेन्स म्हणजे काय, क्रम आहे। याच्यामध्ये जास्त आपल्याला डिटेल मध्ये नाही बघायचं, तर आपल्याला ते कामाचं नाही, आपल्या कामाचं काय आहे तर एपी आहे, जे आपण पुढे बघणार। याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या की संख्यांचा एक क्रम आहे, त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी काहीतरी संबंध असतो, तो असतो क्रम। टर्म्स इन सिक्वेन्स, याच्यामध्ये टर्म्स कशा बघायचे, टर्म्स काय असतात त्याच्यामध्ये, तर टर्म्स म्हणजे काय की पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म, म्हणजे त्यामध्ये पहिली संख्या म्हणजे ह्याला म्हणतात T1, याच्यामध्ये T1 काय येणार आहे 4, T2 काय येणार आहे 8, T3 काय येणार आहे 12, बस एवढं, हे झाले टर्म। मग दुसरी टर्म काय येणार आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये 2, T2 काय येणार आहे 4, T3 काय असते 8 हे येणार, आणि त्याच्यामध्ये T इज इक्वल टू काय येणार 1/5, T2 काय येणार 1/10, T3 1/15, अच्छा खूप सारे असतात। मग जर आपण इथं म्हटलं T1 T2 T3 T4 असे पुढे गेलं तर nth टर्म, nth म्हणजे काय, n म्हणजे नैसर्गिक संख्या, n म्हणजे काय येणार आहे कुठली तरी संख्या, नैसर्गिक संख्या कुठली 1 2 3 4 अशी तुम्ही लिहू शकता इन्फिनिटी पर्यंत। 15वी टर्म त्याला आपण काय म्हणणार आहे Tn, म्हणजे T15 लिहू शकता, T16 लिहू शकता। Tn म्हणजे काय, एखादी nth म्हणजे एखादी कुठली तरी पुढची संख्या। आणि शेवटच्या याच्यामध्ये काय की
फरक कितीचा आहे 0. म्हणजे जी संख्या आहे तीच काय होतीये रिपीटेडली कंटिन्यू होतीये, याच्यामध्ये जो फरक आहे तो 0 आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की T1 T2 T3 कसं काढायचं. आता याच्यामध्ये जेव्हा आपण आता एपी बघणार आहे तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, त्यामध्ये काही ज्या संख्या आहेत त्यांना एक अक्षर दिलं जातं जे आहे पहिली टर्म. पहिल्या टर्मला काय दिलं जातं, पहिली टर्म ही ए म्हणून घेतली. आपण बघू पहिला एपी काय असतं ते बघू. आपल्याला काय दिले अर्थमेटिक प्रोग्रेशन, हे धड्याचं नाव आहे, आपण हे बघणार आहे अर्थमेटिक प्रोग्रेशन. मग याच्यामध्ये बघा म्हणजे डेफिनेशन पहिल्यांदा बघू. अ सिक्वेन्स ऑफ नंबर्स, संख्यांचा क्रम, वेअर डिफरन्स बिटवीन, म्हणजे ज्यामध्ये जो संख्यांचा जो फरक आहे बिटवीन एनी टू कन्सिक्युटिव्ह टर्म्स, म्हणजे कुठल्याही दोन कन्सिक्युटिव्ह म्हणजे कुठल्या एकानंतर एक येणार आहे. म्हणजे पहिल्या दोन घ्या, तिसऱ्या चौथ्या घ्या, सातवी आठवी घ्या, 11 12 घ्या, 20 21 घ्या, कुठलीही कन्सिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणार आहे कुठल्याही दोन संख्यांमध्ये म्हणजे ज्या टर्म आहे त्या दोन मध्ये जो फरक आहे तो काय आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय सेम, पहिल्या दोघांमध्ये जो फरक आहे तोच फरक शेवटपर्यंत आहे असं दिसलं तर त्याला काय म्हणतात एपी. मग इथं आपल्याला काही एक्झाम्पल एकदा चेक करू. इथं फरक कितीचा आहे 100 मधून किती झाले 70 झाले, 100 मधून 70 गेले किती राहिले 30. मग फरक कितीचा आहे 30. पण 30 येणार आहे का प्लस 30 येणार का नाही, काय येणार फरक -30. 100 मधून वजा 30 केलं तेव्हा 70 येणार आहे, 70 मधून वजा 30 केलं तेव्हा 40 येणार आहे, 40 मधून वजा 30 केलं तेव्हा काय होणार आहे आपला 10 येणार आहे. असं आपण निगेटिव्ह मध्ये सुद्धा टर्म जातो. असं काही नसतं की टर्म फक्त वाढत जाईल, कमी सुद्धा होत जातं. दुसरा एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय निगेटिव्ह पासून स्टार्ट झाले. असं काही नाही की बाबा पहिली टर्म पॉझिटिव्हच पाहिजे, निगेटिव्ह सुद्धा असू शकते. याच्यात फरक किती आहे 4 आणि 3 7 असतं, याच्यामध्ये +3चा आणि ती काय होते संख्या वाढत जाते +3. याच्यामध्ये पण कितीच आहे 4 अधिक 3 केलं तेव्हा आपल्याला काय -1 येतं, -1. याच्यामध्ये +3चा फरक आहे. म्हणजे इथं डिफरन्स काय आला इथं डिफरन्स पेक्षा इथे काय लिहिलं जातं कॉमन डिफरन्स. किती आलं इथं -3. इथे किती आला 3. इथं काय येणार आहे तीच संख्या आहे म्हणजे इथं डिफरन्स किती झाला 0, इथं 0, इथं 0. म्हणजे इथं डिफरन्स काय आला 0. म्हणजे इथं जो डिफरन्स आहे तो निगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो किंवा 0 सुद्धा असू शकतो. मग इथं काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायची काय, तिथून आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. जसे की जी पहिली टर्म असते पहिली त्याला ए न डिनोट केलं. मग हे जे 3 एक्झाम्पल आहेत आपल्याकडे त्याला आपण काय करू थोडेसे अक्षर जसे की ए काय येणार पहिली टर्म 100 कॉमन. जो कॉमन डिफरन्स आहे जो फरक आहे त्याला काय म्हणतात डिफरन्स डी ने डिनोट. डी इक्वल काय येणार आहे -3. सेम दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये ए काय येणार आहे पहिली टर्म काय आहे -7 आणि डी काय येणार आहे डिफरन्स कितीचा फरक आहे +3चा फरक आहे. फरक कितीचा आहे +3चा. जे तिसरं एक्झाम्पल आहे पहिली संख्या काय 4 आहे, ए इक्वल काय येणार आहे 4 येणार आहे आणि डिफरन्स काय येणार आहे 0. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण ए पण बघितलं डी पण बघितलं. मग हे वापरून आपल्याला नंतर पुढच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला फॉर्म्युला आहे की एखादी संख्या काढायची असेल कोणती कशी काढायची काय काढायची आपण बघणार आहे. मग आता याच्यामध्ये की आपण ए आणि डी शिकलो. मग याच्यावर काही एक्झाम्पल आहे. पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन काय विचारले जाते की एखादा तुम्हाला सिक्वेन्स दिला जाईल आणि विचारलं जाईल की हा जो सिक्वेन्स आहे तो एबी आहे का. जर असेल तर मग त्यातले पुढील 2 टर्म काढा. हे आपलं सॉल्व एक्झाम्पल. आपण बघितलेलं आहे की एपी काय आहे आपण काय म्हणतो आता सॉल्व एक्झाम्पल. सॉल्व एक्झाम्पल मध्ये बघा सॉल्व एक्झाम्पलच्या थोडंसं आपण बघू. लेट्स रिमेंबर म्हणजे आपण आतापर्यंत काय शिकलो हे थोडासा तात्पर्य असण्यासारखं आहे. ही समरी आहे आपली. काय आहे समरी. समरी काय आहे इन अ सिक्वेन्स जर एखादा क्रम आहे इफ डिफरन्स जो फरक आहे टी n अधिक 1 आणि tn म्हणजे याचा अर्थ आहे की जर ही टी 10वी असेल आणि टर्म किती 11वी असेल 11 म्हणजे 11वी टर्म आणि 10वी टर्म म्हणजे त्याच्या आधी येणारी टर्म
यातला फरक इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अर्थमेटिक प्रोग्रेशन. म्हणजेच काय की एकानंतर कन्सिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या दोन कुठल्याही संख्यांमधील जर फरक कॉन्स्टंट असेल, कुठल्याही दोन संख्यांमध्ये एखाद्या क्रममध्ये कोणत्याही कन्सिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या जो संख्या आहे त्याचा फरक जर समजा सेम असेल तर त्याला काय म्हणतात एपी म्हणतात, अर्थमेटिक प्रोग्रेशन. इन एन एपी एक एपी दिलेला आहे, द डिफरन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. कुठल्याही दोन कन्सिक्युटिव्ह जे टर्म्स असतील तर त्यातला जो फरक असतो काय असतो कॉन्स्टंट असतो, इज कॉन्स्टंट. जर तुम्हाला एपी दिलेला आहे तर त्यात कुठल्याही दोन संख्यांमधील फरक असतो नेहमी कॉन्स्टंट असतो आणि इज डिनोटेड बाय डी ने डिनोट केला जातो. पुढे डिफरन्स डी कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. आपण बघितलं मग पहिला फरक काय आलेला आपला -30 चा, काय आलेला -30 चा, हा -30 चा. त्याच्यानंतर काय आलेला आपला +3 चा आणि 0. मग अशा एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं ना की निगेटिव्ह फरक होता की 100 पासून ते कमी कमी होत गेले, म्हणजे तो फरक कितीचा होता, डिफरन्स कितीचा होता, -30 चा होता. किंवा पॉझिटिव्ह असू शकतो, तुम्ही वाढत वाढत जाऊ शकतो, किंवा 0 असेल, ती संख्या काय होते रिपीट होत जाते. हे आपल्या लक्षात आलं. मग पुढं इन एन एपी जर आपल्याला एपी दिलेला आहे, द फर्स्ट टर्म इज ए, जी पहिली टर्म असते ती काय असते ए असते, अँड कॉमन डिफरन्स इज डी. जो कॉमन डिफरन्स असतो तो काय असणार आहे डी, फरक काय असणार आहे डी चा. म्हणजे याच्यानुसार आपल्याला काय लक्षात आलं की द टर्म्स इन सिक्वेन्स आर, म्हणजे जर हे दोन वापरून जर आपण सिक्वेन्स बनवला तर तो काय येणार आहे ए अधिक बी, ए अधिक 2d, ए अधिक 3, अशा प्रकारे होतो. म्हणजेच काय की समजा आपण घेतलं की पहिली संख्या 2 आहे आणि फरक कितीचा आहे 3 चा, 2 आणि 3 5. इथं पहिला वापरून अधिक 3, 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, अशा ह्याच्यामध्ये चालणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काय लक्षात येते की इन एन एपी कुठलाही एपी असेल त्यामुळे पहिली टर्म ए असते आणि डिफरन्स डी असतो. मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्या टर्म बदलत जाते. किंवा हीच टर्म तुम्हाला कुठल्या प्रकारे घ्यायची असते की जर समजा T1 जर तुम्हाला दिला असेल, T1 म्हणजे ए असतं, T2 म्हणजे काय असतं T1 अधिक पहिली संख्या अधिक डिफरन्स. जर T3 असेल हे कसं लिहू शकतो आपण, दोन प्रकारे लिहितो. पहिले तुम्ही काय लिहिणार T2 अधिक त्याच्या अगोदरची जी टर्म आहे त्यामध्ये डिफरन्स मिळवा, तर T3 T4 काय येणार T3 अधिक D, अशा प्रकारे लिहू शकतो. किंवा दुसरी मेथड काय, दुसरी मेथड काय लिहिणार आपण T1 अधिक D, इथे लिहिणार आपण T1 अधिक 2D, T1 अधिक 3D. म्हणजेच काय जो फरक आहे फरक दुप्पट जरी तुम्ही मिळवत गेला की तिप्पट मिळवत गेला तरी तुम्हाला सेम मिळणार. म्हणजे कसं 2 अधिक 3 5, म्हणजे 2D म्हणजे 3 2 6, 6 2 8, 3 3 9, 9 2 11, 3 4 12, 12 2 पुढे काय येणार आहे 14. आलं का लक्षात? अशा प्रकारे ते येणार. पुढे बघू. पुढे आपल्याकडे सॉल्व एक्झाम्पल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला पसंत पडत असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना तुमच्या हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण पहिल्यांदा सॉल्व एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. जे 4 एक्झाम्पल दिले या 4 पैकी कुठला सिक्वेन्स यांच्यापैकी कोण एपी आहे ते ओळखा आणि फाइंड नेक्स्ट टू टर्म. आणि नंतरच्या दोन ज्या पद आहेत, दोन जे टर्म आहेत ते काय करा शोधा, असं आपल्याला दिलेलं. उद्या आपण घेऊ पहिल्यांदा सोल्युशन. इन अबव एपी अबव सिक्वेन्स तो आपल्याला वन दिलेला सिक्वेन्स आहे, क्रम कॉमा नंतर एखाद्या 4-5 संख्या लिहिल्या झाला तो क्रम झाला. पण तो व्यवस्थित लिनियर येणार आहे का नाही, रॅन्डम सिक्वेन्स सुद्धा असू शकतो. काही पण रॅन्डम संख्या लिहिल्या त्याच्यामध्ये क्रम असेल चांगला, म्हणजे फरक असेल संबंध असेल असं काही सांगता येत नाही. इथं इन अबव सिक्वेन्स हा जो वरचा सिक्वेन्स आहे इथं आपण काय म्हणणार टर्म्स मध्ये लिहायचं ते आपण लिहिणार. पहिल्यांदा इथं आपण लिहिणार T1 इज इक्वल टू 5, T2 बरोबर 12, T3 इज इक्वल टू
19 आणि T4 इज इक्वल टू 26. म्हणजे आपल्या इथं पहिली टर्म आपल्याला मिळाली. इथं आपण लिहिणार T1 इथं लिहिलो T1 इज इक्वल टू A बरोबर. पहिली टर्म आपल्याला मिळाली काय 5. आता फरक कसा काढणार. दुसरं तो पहिला वजा करायचं म्हणजे या दोघांतला फरक या दोघांतला फरक या दोघांतला फरक हे आपल्याला कोणती करता येत पण आपल्याला लेखी करता आलं पाहिजे. आपण काय म्हणणार फरक कसा काढणार. इथं आपण लिहिणार T2 मायनस T1. दुसरा तो पहिला दुसरी टर्म काय आपली 12 वजा 5. इथं T3 वजा T2. तिसरी टर्म काय 19 वजा 12. T4 वजा T3. चौथी टर्म काय 26 वजा. आता फरक काढायचा. 12 तून 5 गेले जातात 7 राहतो. 19 मधून 12 गेले 7 राहतात. 26 मधून 19 गेले किती राहतात 7 राहतात. म्हणजे इथं फरक काय आहे सेम आहे. इथं आपण काय म्हणणार in above sequence वर दिलेला जो सिक्वेन्स आहे फर्स्ट टर्म जी पहिली टर्म आहे ती काय 5 आहे. फर्स्ट टर्म A इक्वल टू 5. पहिली जी टर्म आहे ती काय आहे 5 आहे. अँड कॉमन डिफरन्स काय 7 आहे. विच इज कॉन्स्टंट B इज इक्वल टू काय आहे 7. तो कॉमन डिफरन्स आहे तो पण 7 आहे. म्हणजे शेवटपर्यंत तो काय कॉन्स्टंट आहे. देअरफोर आपण त्याच्या खाली लिहिणार देअरफोर काय म्हणणार दिस इज अँड दिस इज अँड हे जो आपला सिक्वेन्स दिलेला आहे तो काय आहे AP आहे हे आपण इथे सांगू शकतो. मग आपण पुढे काय म्हणणार आहे आपल्याला काय सांगितलं AP काढायला लागलाय का फाइंड द नेक्स्ट टू टर्म्स. इथे आपण आपल्याला कुठे 4 टर्म माहिती आपण काय म्हणणार लेट्स फाइंड नेक्स्ट टू टर्म्स. नंतरच्या 2 टर्म्स काढू. आपल्याला 4 टर्म माहिती आहे मग T5 काय कसं काढणार आपण T4 अधिक B 26 अधिक 7 आणि T6 बरोबर T5 अधिक म्हणजे 26 अधिक 7 26 आणि 7 किती येणार आहे 33 आणि 33 अधिक 7 येणार आहे 40. ठीक आपल्याला काय म्हणणार इथं की आन्सर एका वाक्यात लिहिता आलं पाहिजे आपण लिहिलं पाहिजे. इथं आपण काय म्हणणार की above sequence the above sequence is kind of is a repeat and the next terms are आपण पहिला आकडा टाकायचा त्याच्यामध्ये आपल्याला T5 बरोबर 33 दुसरा आकडा T6 इक्वल टू 40. ठीक आहे. तुम्हाला थोडंसं बोर वाटत असेल की सगळं जास्त काय लिहायचं सोपा आहे बेरीज करायची. इथं आम्ही काढलं 5 7 12 12 7 26 26 26 7 डायरेक्ट 33 33 7 40 एवढं आहे सोपं. ते सोपं आहे पण एवढं लिहिता आलं पाहिजे. त्याला आपण प्रिपरेशन कशाची करतो बोर्डची करतो. ते जर स्पर्धा परीक्षा असेल स्कॉलरशिप असेल तुम्ही नक्कीच या प्रकारे कोणती सोडा इथं म्हणत नाही तुम्ही करत आहोत पण बोर्ड साठी आपण प्रिपरेशन करतोय. मग अशी तयारी करायची की तुमचा अभ्यास मार्क गेला नाही पाहिजे तुम्हाला फुल मार्क्स मिळालेच पाहिजे.
हा पहिला क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन दिले आपल्याला की 2 - 2 वजा 6 आणि वजा 2. सोल्युशन इन अबोव एपी अबोव सिक्वेन्स काय माहिती आपल्याला T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू -2, T3 इज इक्वल टू -6 आणि T4 इज इक्वल टू -8. चार सिक्वेन्स माहिती आहेत आपल्याला. इथं आपण we know काय माहिती T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू 2. ठीक आहे. एवढं आपल्याला फर्स्ट टर्म मिळालेली. मग डिफरन्स काढू. T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. ओके. पण T2 दुसऱ्यातून पहिला -2 वजा पहिला म्हणजे -2 घेणार आहे -4. T3 काय -6 मायनस T2 काय -2 मायनस -2 काय झाले -2 + 2 म्हणजे काय झाले -4. T4 मध्ये -10 -6 काय झाले -10 + 6 काय झाले म्हणजे इथे काय जो फरक आहे तो काय -4 चाललेला आहे. -4 ने जो डिफरन्स वाढत चालला आहे. हे आपण म्हणणार here in above sequence वरच्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म इज पहिली टर्म काय आपल्याकडे येतं 2. फर्स्ट टर्म इज 2. ठीक आहे. इथं आपण अजून कॉन्सेप्ट करू शकतो की A = 2 अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल. तर फर्स्ट टर्म A = 2 असं लिहिलं तरी चालेल. and the common difference काय -4 चा common difference which is constant is D बरोबर -4. मग इथं काय पहिली टर्म 2 आहे आणि जो डिफरन्स आहे तो काय शेवटपर्यंत काय कॉन्स्टंट आहे म्हटलं तर आपण काय म्हणणार दिस इज एपी. काय म्हणणार दिस इज काय म्हणणार ए दिस इज एपी. हा एपी आहे. इथं आपण पुढे लिहिणार की नेक्स्ट फाइंड नेक्स्ट 2 टर्म. आपल्याला हे प्रूव्ह करायचं की एपी आहे का नाही. एपी आहे पण एपी काढायला लावले का नाही. आपल्याला काय करायचं लागेल नेक्स्ट 2 टर्म म्हणजे पुढच्या 2 टर्म सुद्धा काढायचं. नेक्स्ट 2 टर्म्स कशा काढतात 4 पर्यंत दिले मग आपण आपल्याला काय करायचं T5 आणि T5 कसं करणार आपण T4 अधिक B D6 म्हणजे काय T5 अधिक अगोदरची संख्या अधिक फरकाने वाढत जाते. मग T4 काय झालं आपल्या इथं -10 अधिक डिफरन्स कितीचा आहे -4. इथून प्लसच्या जागी काय होणार आहे -4. 10 4 14 चिन्ह मायनस. ही टर्म -14 -4 14 4 18. म्हणजे आपली 5वी 6वी टर्म काय 5वी टर्म आली -14 6वी टर्म आली -18. मी आपण लिहिणार आन्सर एका वाक्यात आलं पाहिजे. आन्सर काय येणार the sequence with the above sequence is and ला underline करायचं. पुढे काय म्हणणार the next 2 terms are नंतरच्या ज्या 2 टर्म्स आहेत पहिला असा काय टाकायचं इथं दुसरा आपल्याला कुठले T5 बरोबर -14 T6 -18. आपण नंतरच्या 2 टर्म सुद्धा काढल्या. येथे झालेलं सिक्वेन्स इज एन एपी नेक्स्ट 2 टर्म्स आर काढल्या.
नेक्स्ट 1 1 2 2 3 3 हे बघूनच लक्षात येते हा काय आहे ए बी नाहीये इथला फरक कॉन्स्टंट पाहिजे सेम फरकाने तो वाढत गेला पाहिजे बघून कळते इथं 0 चा 1 चा 0 चा 1 चा 0 1 0 1 चा काय आहे डिफरन्स आहे हा सिक्वेन्स आहे पण तो एबी येणार नाही इथं आपण म्हणणार सोल्युशन in above sequence काय ना आपण t1 is equal to 1 t2 is equal to 1 t3 is equal to 2 t4 is equal to बदल एवढा t4 पर्यंत काढलं तरी चालेल we know t1 is equal to a is equal to काय 1 इथं आपण परत काढणार p2 minus t1 काय करणार 1 वजा 1 काय येणार 0 त्याच्यात t3 minus t2 तीनातून 2 वजा 1 काय येणार 1 तर इथंच फरक आपल्याला दिसते 2 काढले तरी पुरेसे जर येत नसेल 2 काढून जर इथं डिफरन्स आला म्हणजे एपी नाही इथं आपण काय म्हणणार क्लियर इन अबोव सिक्वेन्स above sequence first term is पहिली टर्म काय आहे आपली 1 and the common difference is not काय म्हणणार आपण कॉमन जो डिफरन्स आहे इज नॉट कॉन्स्टंट अंडरलाइन करायची खाली लिहिणार therefore this is not an AP is not ला पण अंडरलाइन करायची या प्रकारे आपण तिसरा क्वेश्चन पण सॉल्व्ह केलेला आहे आता बघू आपण सॉल्व्ह करू बस एवढंच लिहायचं जर नसेल तर एवढंच लिहून तुम्ही सोडलं तरी चालेल जर इथे असेल तर मग आपल्याला थोडं एक्स्ट्रा लिहावं लागतं पुढे 3/2 1/2 मायनस 1/2 जर लक्षात आलं छेद समान म्हणजे आपल्याला अंशावरून ठरवायचं 3तून 2 गेल्यावर 1 राहतो 1 मधून जर 2 वजा केले तर आपल्याला मायनस मिळतो म्हणजे बघून लक्षात येते की हे एपी आहे मग आपण सोडवायला गेलो सेम सोल्युशन सुरुवातीला लिहिणार आपण सोल्युशन in above sequence t1 is equal to t/2 t2 is equal to h/2 t3 is equal to minus h/2 ओके इथं आपण म्हणणार we know आपल्याला माहिती काय माहिती t1 is equal to a is equal to t/2 आता डिफरन्स काढायचा t2 minus t1 t2 काय येणार 1/2 minus 3/2 फरक कितीचा येणार एकातून 3 गेले -2/2 म्हणजे काय येणार -1 चा फरक t3 minus t2 काय येणार -1/2 t2 t3 काय येणार -1/2 minus t2 minus h/2 काय येणार -2/2 म्हणजे काय येणार शेवटी मायनस फरक काय आहे सेम येतो मी आपण म्हणणार in above sequence वर दिलेल्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म is the first term a is equal to काय देणार आपण 3/2 and common difference तो कॉमन डिफरन्स आहे काय d कॉमन डिफरन्स is constant common difference
इज कॉन्स्टंट किंवा विच इज कॉन्स्टंट केलं तरी चालेल. कॉन्स्टंट बी इज काय केलं आपण मायनस 1. म्हणजे आपली पहिली टर्म माहिती आहे आणि फरक काय सेम आहे. म्हणजे आपण म्हणणार therefore this is and ही एबी आहे. मग पुढे आपण काय लिहायचं, लेट्स फाइंड नेक्स्ट टू टर्म्स. आपण म्हणणार लेट्स फाइंड नेक्स्ट टू टर्म्स. लेट्स फाइंड नेक्स्ट टू टर्म्स. नाही तर नेक्स्ट दोन टर्म्स काढायचे. T3 माहिती काय काढायचं, T4 इक्वल काय येणार आहे T3 अधिक D आणि T5 इक्वल काय येणार आहे T4 अधिक D. T3 काय आपल्याला -1/2 आणि अधिक D म्हणजे काय येणार आहे -1. आणि इथं T4 काय येणार आहे, T4 आपल्याला इथे काढायला लागेल. तर आपण त्यांचं काय करायला लागेल, छेद समान करा. यांची बेरीज होत नाही, यांना छेद समान करायला. छेदात 1 छेदाची छेद समान होणार 2, 2ची 1 पण 1ची 2. छेदाला -2 -2 मग T4 करून घेणार -3/2 -1 बरोबर. याच्यामध्ये याचं पण छेद समान करायला लागेल. छेदाची 1 पण छेदाची 2 करून छेदाला जाऊन -3 -2 -5/2. ओके, अशा प्रकारे आपण झालं की आपले 2 टर्म भेटले. ते का ओके नाही आन्सर काय येणार, द सिक्वेन्स the above sequence is an AP. असं चालेल. आपण लिहू आपण द above sequence. The above sequence is an AP and the next two terms are नंतरचे जे 2 टर्म्स आहे आपण काय लिहिणार T4 आणि T5. T4 आणि T5. T4 काय येणार -3/2 आणि T5 काय येणार -5/2. ओके, T4 आणि T5 आपल्याला सगळ्या व्यवस्थितपणे मिळालेल्या आहे. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. ठीक आहे, मग फर्स्ट टर्म क्वेश्चन नंबर 2 सॉरी एक्झाम्पल मधला फर्स्ट टर्म इज ए कॉमन डिफरन्स इज डी. फाइंड फर्स्ट 4 टर्म ऑफ ए. मी इथं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. मी इथं आपण म्हणणार सोल्युशन म्हणणार लिनो आपल्याला काय माहितीये म्हणणार T1 इज इक्वल टू A इज इक्वल टू -6. पहिली टर्म आणि जी पहिली टर्म ती काय असते A असते म्हणजे -3. आपल्याला काय माहितीये T2 तरी सोडवायला सुरुवात करायची. T2 इज इक्वल टू काय येणार आहे T1 प्लस A -3 अधिक 4. इथं T3 इज इक्वल टू काय येणार T2 अधिक A. T4 is equal to T3 अधिक A. -3 प्लस 4 काय येणार आहे +1. मी तर काय करणार +1 +4 4 आणि काय येणार आहे 5. इथं +5 अधिक 4 5 आणि 4 9. ठीक, आपल्याला काय प्लस फर्स्ट 4 टर्म्स T5 म्हणजे एवढं काढलं तरी पुरेसे. फर्स्ट 4 टर्म्स पहिल्या 4 टर्म्स पहिली दुसरी तिसरी चौथी पहिली 4 टर्म्स आपण काढलेल्या आहे. मग आपण काय आन्सर लिहू. आन्सर काय लिहिणार आपण हिअर अबोव AP हिअर इन अबोव AP द सिक्वेन्स. आता फर्स्ट 4 टर्म आपण काढल्या इथं आपण काय डायरेक्ट सिक्वेन्स
The sequence will be sequence will be sequence काय असणार आहे -3 +1 त्यानंतर +5 +9 आणि अशा प्रकारे आपला हा सिक्वेन्स असतात. अशा प्रकारे आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. आपण काय करू आता दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू. दुसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला ए 200 दिलाय ती काय दिलाय 7 बी न वाढत जातो म्हणजे आपला बोलत काय 200 पहिली टर्म 200 दुसरी 207 214 200 7च्या पटी 7 चालू 17 अशा याच्यामध्ये वाढणार. हे आपण तोंडी सोडवलं पण आपल्याला लेखी सोडवता आलं पाहिजे. तिला आपण लिहिणार सोल्युशन पहिला लिहिणार लिनो ठीक आहे. तर इथं आपण टाकू शकतो लिनो इन अँड एटी त्या एटी मध्ये काय असतं T1 = A काय असणार आहे 200. पहिली टर्म काय येणार आहे 200. T2 = काय येणार T1 अधिक D. T3 = काय करणार आपण T2 अधिक D. T4 = काय करणार आपण T3 अधिक D. T1 काय येणार आहे 200 200 अधिक D काय येणार आहे 7 200 अधिक 7 207 ही दुसरी टर्म काय T3 काय येणार आहे 207 अधिक 7 7 आणि 7 14 214. T3 214 अधिक 7 221. हे झाले आता 4 1 2 3 4 या 4 टर्म झालेला आहे. मी आपण लिहिणार आन्सर above AB. इथं दुसऱ्या प्रकाराचा लिहून देतो मी इन above AB काय लिहिणार आपण इन above AB the first four terms पहिल्या 4 टर्म्स will be काय येणार आहे इथं आपण 1 2 3 4 मध्ये किंवा टर्म्स विथ सिक्वेन्स मध्ये लिहिलं तरी चालेल. त्याला आपण 200 207 214 221 आणि ठीक आहे डॉट डॉट मध्ये आपण असं आता आपला दुसरा क्वेश्चन अशाच प्रकारे सोडवायचे. सिक्वेन्स मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा जसं तुम्ही ते लिहिलं असेल T1 = 200 T2 = 260 T3 = 214 T4 = 221 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आपण आता तिसरा क्वेश्चन कडे वळू. तिसरा क्वेश्चन काय दिला आपल्याला A-1 दिलाय आणि सिक्वेन्स काय दिलाय -1 म्हणजे जी व्हॅल्यू आहे ते काय होणार आहे कमी होत आहे. डिफरन्स काय निगेटिव्ह -1 चे म्हणजे काय होणार ते कमी होत जाणार आहे. इथं म्हणणार आहे तुमचं सोल्युशन पहिल्यांदा लिहायचं सोल्युशन इन अँड 80. तर 80 मध्ये आपल्याला काय माहितीये T1 = A -. T1 काय T1 मध्ये A = -1 इथं T2 = T1 + D -1 -1 चे त्यांच्या छेद समान करायचं. छेद समान करणार 2 छेदात 1 छेदाचे 2 पण छेदाचे 1 छेदाला तेवढा अंशाला जातात -3/2. इथं T3 = काय T2 अधिक D. T4 = काय करणार आपण T3 अधिक D. T2 काय आला -3/2 -3/2 छेद समान डायरेक्ट बेरीज होऊ शकते -3 -1 म्हणजे काय -4/2. T3 टाकून T3 काय येणार -4/2 -1/2 याची बेरीज छेद समान आहे डायरेक्ट करू शकतो आपण -4 -1/2 4 आणि 1 -5/2 असेच आपल्याला टप काढायचे 4 टर्म काढला. इथं संक्षिप्त रूप जाईल नाही 2 4 -2. ओके इथं आपण लिहिणार तर पहिली दुसरी तिसरी 4 टर्म आपल्याला निघाल्या. इथं आपण म्हणणार आन्सर
आन्सर म्हणजे जर बघून लक्षात आणलं काय असतात 1, 1.5, 2, 2.5 असे याच्यामध्ये तो माहित असेल. मग याच्यामध्ये अर्धा अर्धाचा फरक आहे. मी काय आपण लिहिणार इन above AP in above AP the first four terms are काय लिहिणार आपण याच्यामधून -1 कॉमा -3/2 कॉमा -2 -5/2 कॉमा अशा प्रकारे आपण लिहिणार. हा झाला आपला तिसरा क्वेश्चन. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल का सोडवायचं. आपण लास्ट क्वेश्चन बघू चौथा. ठीक आहे, चौथा क्वेश्चन काय दिला आपल्याला A 8 दिला, B काय दिला -5. म्हणजे ह्याच्यामध्ये पण डिफरन्स निगेटिव्ह म्हणजे संख्या कमी कमी होत जाणार आहे. लिहू आपण सोल्युशन. काय लिहिणार B9 पहिले लिहिणार B9. काय माहिती आपल्याला T1 A काय येणार आहे 8. पहिले टर्म काय असते A असते आणि आपल्याला माहिती आहे. पण T2 काय माहिती आपल्याला T2 बरोबर T1 अधिक D. पहिली संख्या अधिक D. T3 काय येणार दुसरी संख्या अधिक D. चौथी संख्या काय येणार आहे तिसरी संख्या अधिक D. T3 अधिक D. लिहिलेला सोबत T1 काय येणार आहे 8 अधिक 10 म्हणजे -5. त्याच्यानंतर 8 5 गेले किती राहणार 3. मग 3 - 5 3 5 गेली काय राहणार -2. -2 - 5 5 आणि 2 7 मायनस. हे आपले 4 टर्म आलेले आहेत. मग आपण काय म्हणा सर्व शेवटी खाली आपण लिहिणार आन्सर मध्ये above AP the first and 4 terms. The पहिल्या 4 टर्म्स आहेत फर्स्ट 4 टर्म्स आर. आपण काय की आपण मी दुसऱ्या पद्धतीने लिहिलो फर्स्ट 4 टर्म्स आर. मग अशा आपण सिक्वेन्स मध्ये लिहिलेलो इथं आपण आकडे टाकून लिहिलेले चालेल. हे सुद्धा छान वाटत. इथं ऑलरेडी आपण लिहिलेले आहे पण ते तिथं व्यवस्थित करून लिहिलेले आहे. इव्हन किती आलं 8 T2 3 T3 किती आला -2 आणि T4 आला 7. ओके, अशा प्रकारे आपण सगळे सॉल्व एक्झाम्पल बघितलेले आहेत. जर समजा तुम्हाला कोणते डाऊट्स असतील तुम्हाला नक्कीच कळव. ओके, अशा प्रकारे आपला व्हिडिओ संपलेला आहे. मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये खाली कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला जरा समजला का नाही. जर तुम्हाला एखाद्या वेगळ्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर सुद्धा मला नक्की करा. नेक्स्ट टॉपिक मध्ये नेक्स्ट भागामध्ये आपण बघणार आहे की त्याचा पहिला प्रॅक्टिस आहे 3.1 आपण एक भागामध्ये बघणार. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. भेटू आपण पुढील भाग.